रात्री 11:30 वाजेपर्यंत कोण मतदान करत होतं हे जाहीर करा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतं वाढली हे संशयास्पद आहे। राऊतांच्या आरोपांवरती आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। लोकसभा निवडणुकीत देखील रात्री 11 पर्यंत मतदान सुरू होतं असं बावनकुळे यांनी म्हटलंय। शरद पवार, पटोले, ठाकरे अस्वस्थ झालेले आहेत असाही पलटवार बावनकुळे यांनी केलाय। रात्री 11:30 वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून। रात्री 11:30 वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी कुठे होतं मतदान चालू दाखवा। निवडणूक आयोगाने दाखवावं की या भागामध्ये मतदान सुरू होतं। कोण करत होतं मतदान रात्री 11:30 वाजता? हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला। महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला। हा विजय खरा नाही की पवार साहेब आपले माणसं, काँग्रेस आणि उद्धवजी आपले माणसं टिकून ठेवण्याकरता त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार हे मानसिक त्यांची अवस्था ही हरल्याची राहू नये, त्यामुळे त्यांना बूज देण्याकरता त्यांना नाही आपण हरलो नाही आहे, नाही आपण ते EVM चुकीची आहे असं सांगून कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी नेत्यांना थांबवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न असं मला वाटतं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचे जे खासदार किंवा काँग्रेसचे खासदार निवडून आले, उद्धव ठाकरेचे निवडून आले, महाविकास आघाडीचे आले, त्यावेळी सुद्धा 11 वाजेपर्यंत मतदान चाललं होतं। तेव्हाही तुम्ही 5 वाजेपर्यंत पर्सेंटेज आणि त्यानंतरचं पर्सेंटेज हे दुसऱ्या दिवशी डिक्लेअर करावं लागलं। दुसऱ्या दिवशी त्याविषयी मतदारसंख्या डिक्लेअर करावी लागली। त्यामुळं हे बोलण्यात काही दुटप्पी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।